हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड भरा असा ई चालानचा मेसेज तुम्हाला आला तर तुम्ही तो भराल. पण जर तुम्ही दुचाकीऐवजी 4 चाकी चालवत असाल तर तेही जाऊ द्या. ज्या तारखेच्या दंडाची नोटीस तुम्हाला आली आहे त्या तारखेला तुमच्याकडे 4 चाकी गाडीच नव्हती तर तुम्ही काय कराल? हे सगळं गोंधळवणारं प्रकरण सोप्या भाषेत सांगते. मुंबईतल्या मालाड इथं एका व्यक्तीला हेल्मेट घातलं नाही म्हणून मोबाईलवर दंड भरण्याची नोटीस आली. ही नोटीस होती 2023 मधली. विशेष म्हणजे या व्यक्तीनं 2025 मध्ये गाडी खरेदी केली जी 4 चाकी होती. हे का घडलं? गाडी नसताना त्या गाडीवर दंड कसा आकारण्यात आला? मग आता तो दंड त्यांना भरावा लागणार का? सविस्तर पाहूया. मालाडमध्ये राहणारे राजेश यादव हे एका शाळेत मुख्याध्यापक आहेत. त्यांना नुकताच मोबाईलवर ई चालानचा एक मेसेज आला ज्यात लिहिलं होतं की तुम्ही विना हेल्मेट गाडी चालवली आहे त्यामुळे आता तुम्हाला दंड भरावा लागेल. यादव यांना त्यांच्या महिंद्रा XUV वर 2023 साली झालेल्या वाहतूक उल्लंघनासाठी हे ई चालान मिळालं होतं. पण राजेश यादव यांनी त्यांची ही गाडी फेब्रुवारी 2025 साली खरेदी केली होती. या घटनेमुळे यादव कुटुंबाला धक्का बसला. सुरुवातीला त्यांना वाटलं की 4 चाकी गाडीतही हेल्मेट सक्ती केली आहे का? पण तसं नव्हतं. कार मालक राजेश यादव यांना जो ई चालानचा मेसेज आला होता त्यात हेल्मेट न घालता गाडी चालवल्याबद्दल 500 रुपये दंड आकारण्यात आला होता आणि सोबत जो फोटो होता तो एका दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीचा होता. या घटनेमुळे शहरातल्या ई चालान पडताळणी प्रणालीतल्या स्पष्ट त्रुटी उघड झाल्यात. वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर जी माहिती दिली आहे त्यानुसार हे ई चालान मूळतः वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारासाठी तयार करण्यात आलं होतं. वाहन नोंदणी क्रमांकामध्ये समानता असल्यानं चुकून यादव यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर हे ई चालान पाठवण्यात आलं आणि अधिकाऱ्यानं ही मानवी चूक असल्याचं म्हटलंय. नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून MTP ॲपद्वारे तक्रार दाखल करून हे ई चालान रद्द करता येतं असंही त्यांनी सांगितलं. आता राजेश यादव यांना आलेलं हे ई चालान रद्द होईलही. पण आता जर आपल्याला ई चालानचा मेसेज आला तर आधी खात्री करावी लागेल मगच दंड भरावा लागेल. तुम्हाला असा एखादा मेसेज आलाय का किंवा तुमच्या ओळखीतल्या बरोबर कुणाबरोबर असं झालंय का? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.